नागपुरातून कोल्हापुरात मान्सून पूर्व पावसामुळे पंचगंगा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे। राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने बंधाऱ्यावरची वाहतूक देखील बंद झाली आहे। त्याचप्रमाणे गेली 4 दिवस कोल्हापुरात मुसळधार पाऊस बरसतोय। राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली। सोलापूर जिल्ह्यात 8 ते 10 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। त्यामुळे आंब्याची बाग आडवी झाली आहे। हातातोंडाशी आलेला पीक मातीमोल झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय। दरम्यान अवकाळीमुळे केसर आंब्यांचे दर देखील थेट निम्म्यावर आले। अवकाळी पाऊस आणि संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बरखास्त करा असं संभाजी गुरुजींनी म्हटलंय। तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत असंही ते म्हणाले। रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये अशी मागणी देखील संभाजी भिडेंनी केली आहे। कराडमधल्या तासवडे MIDC मध्ये 6 कोटींचं कोकेन पोलिसांनी पकडलंय। सूर्यप्रभा फार्म एकेन कंपनीत 1370 ग्रॅम कोकेन सापडलाय। कंपनीमध्ये बेकायदेशीर कोकेन लपवलं असल्याच्या माहितीवरून तळबीड पोलिसांनी छापा टाकलाय। दरम्यान पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलाय। पंढरपूरची वारी अवघ्या काही दिवसांवर आली आहे। मात्र अंतिम प्रशासकीय बैठक अजूनही झालेली नाहीये। त्याचप्रमाणे बैठकीला विलंब झाल्यास अनेक कामांमध्ये अडथळा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी पुढील आठवड्यामध्ये तात्काळ बैठक घ्यावी अशी मागणी शिवसेनेचे आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष महाराजांनी केली आहे।